सुरुवातीला कामरावरून वाद सुरूच आहे, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स. कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. तर मी माफी मागणार नाही, मी घाबरत नाही, मी जे बोलतो तेच. अजित पवारही एकनाथ शिंदेंबद्दल बोलले होते. कुणाल कामरा गाण्यामधील बोलण्यावर ठाम आहे. मागच्या वेळी मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षात असताना केलेलं वक्तव्य योग्य होतं, आता ते योग्य नाहीये. मागच्या गोष्टी काढून त्यावर चर्चा योग्य नाही. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. आम्ही मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो. विरोधी पक्ष नेत्याच्या काळात मी जे काही बोललो, आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो. व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम. कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलंय, एका संकेतस्थळाला शिंदेंची प्रतिक्रिया. कामरानं आपली तुलना अजित पवारांशी करू नये, कामरानं आपल्या अवकातीमध्ये राहावं. अमोल मिटकरींचा कामराला जपून बोलण्याचा इशारा. स्वतःची तुलना जर अजितदादांसोबत करू पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं त्यांनी आपल्या अवकातीप्रमाणे बोलावं. कुणाल कामराकडून डिवचणारा नवीन गाण्याचा व्हिडिओ सध्या पोस्ट करण्यात आलाय आणि हम होंगे कंगाल असं म्हणत हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीवरून कामरांना पुन्हा डिवचलाय. कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे, स्टुडिओ का तोडला याचाच गौरंगजेबची वृत्ती याला म्हटलं जात आहे. कायदेशीर कारवाई करा, संजय राऊतांची टीका. तर फुकेंकडून राऊतांवर खालच्या पातळीवर टीका. बघा, मी त्याला ओळखतो, त्याचा आणि माझा डीएनए सारखा आहे. असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत, झुकणार नाहीत. माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे. संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून. निश्चितच असणार, हरामखोरांचा डीएनए एकच असतो. राऊत आणि कुणाल कामराचा डीएनए 100% एक होऊ शकतो. राऊत स्वतःच बोलले असतील तर ते सत्य देखील आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची टीका. तर संजय राऊत आणि कुणाल कामरा एकाच बापाचे असतील, माफी न मागण्याची कामराची मुजोरी शिवसैनिक उतरवणार. संजय गायकवाड यांचा इशारा. त्यांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो, तरी शक्यता काय नाकारता येत नाही. म्हणून ते जर का स्वतःच बोलत असेल तर ते सत्य देखील आहे, तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत. कोरटकर आणि सोलापूरकरचा डीएनए कोणाचा हे तपासा. कोरटकरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, वडेट्टीवारांची मागणी. मग आम्ही कोरटकरांचा आणि सोलापूरकरांचा डीएनए कोणाचा आहे हेही तपासण्याची गरज आहे. ती प्रवृत्ती कोणत्या डीएनए मध्ये बसते हे सुद्धा आपण फुकेंना विचारलं पाहिजे. फडणवीसांची संजय राऊत आणि सुषमा अंधारेंवर टीका. राऊतांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा असा उल्लेख. तर अंधारेंनी कामराचं गाणं पुन्हा गायलं, त्यावरही टीका. अंधारे आणि राऊत सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न करतात, फडणवीसांचा आरोप. इकडे संविधानाच्या बाचा मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा. सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं.